नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जसं मी सांगितलं की मी एका स्पिरिच्युअल संस्थेशी जोडलेलो होतो आणि तिकडे मला शिकायला भेटायचं होतं. तिकडे मी प्रश्न तेव्हा विचारलेले की हे असं मला एक्सपिरियन्स झाला आहे, हे कसं ते असू शकतो का, किंवा ही एक ती आत्मा असू शकतो का. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हो, म्हणून की एखादी व्यक्ती अकस्मात मृत्यू होते आणि सडनली होते, तर ते एका योनीमध्ये जातात आणि त्यांचं कर्म आणि त्यांचं लाईफस्टाईल ठरवतं की ते कुठच्या योनीमध्ये जातात. तर त्यात वेगवेगळी योनी असते. एक भूत योनी असते, प्रेत योनी असते, त्यानंतर पितृ योनी, पिशाच योनी, आणि असंच करता करता एक सर्वात भयानक असते एक ब्रह्मराक्षस. ती एक योनी असते ज्यात एक ब्राह्मण असतो, तो त्या योनीमध्ये जातो. ब्राह्मणाची आत्मा जाते, त्या योनीमध्ये जाते. बरं, मी त्यांना हे विचारलेलं की ही व्यक्ती कसं काय, म्हणजे इथे का अडकतात वगैरे. आपण जर ते स्वर्गात जातात, वैकुंठात जातात किंवा नरकात जातात, तर इकडे का राहतात. तर मला जे मी वाचलं किंवा मला जे उत्तर भेटले त्यात असं आहे की एखाद्याची व्यक्तीचं एज जे लाईफ आहे ना, ते ठरलेलं असतो आपल्या कर्माप्रमाणे, आपल्या पास्ट लाईफप्रमाणे. या लाईफमध्ये आपण किती जगणार आहे हे एक स्पॅन एक ठरलं असतो. ओके, फॉर एक्झाम्पल, मी काय पैसे कमवतोय या महिन्याला, मला माहिती आहे पुढच्या महिन्यापर्यंत ते किती पुरणार आहे वगैरे, मला किती सेव्ह करायचं आहे. तर जे पास्टमध्ये मी जे कमवलं आहे ते मला आता महिना अखेर भेटतो आणि मग त्याने मी पुढचा महिना चालवतो किंवा आत्ताचा महिना मी चालवतो. त्याचप्रमाणे आपण जे कर्म करतो त्याचप्रमाणे आपल्याला ते भेटतो, फळं भेटतात किंवा आपला लाईफ तसा असतो. आपल्या समाजात असे काही लोक असतात जे अचानकच ते आपला जीव घेतात किंवा आत्महत्या करतात, आणि अशा लोकांना वाटतं की ते आता या दुःखातनं बाहेर जाणार, त्यामुळे म्हणजे ते सुटका भेटणार. बरोबर, की ते कंटाळले, लाईफशी कंटाळले, किंवा कुठची गोष्ट त्यांना भेटली नाही, किंवा हाच पर्याय त्यांच्या समोर राहिला. काही छोटंसं कुठे त्यांना सक्सेस नाही भेटलं, त्यामुळे ते लोक या टोकाला जातात. त्यांना वाटतात की इथून त्यांची पळवाट भेटेल आणि सगळं संपेल. तर असं नाही आहे. हे जे आपण गोष्ट वगैरे बघतो किंवा भूत प्रेत ज्यांना एक्सपिरियन्स होतात, हे एका टायमाला मोस्ट ऑफ देम हे मनुष्यच होते, आणि त्यांच्यावर आयदर त्यांचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाली आहे किंवा त्याने स्वतःचा जीव घेतला आहे. आणि कसं आहे की आपलं वेदपुराणात लिहिलं आहे की आपल्या कर्मानुसार आपलं जीवन किती जगणार आहे हे ठरलेलं असतो. त्यामुळे आपण एका ज्योतिषीकडे जातो, तो एक अंदाज सांगतो की आपण 70-80 वर्ष जगणार वगैरे. ते आपलं कर्मानुसार असतो, आणि या जीवनातच आपल्याला सुख पण भेटतो आणि दुःख पण भेटतो. आणि कधी कधी कोणाला दुःख जास्त भेटतो, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता जीवच घ्यायचं किंवा ते एकदम टोकात संपूर्णच टाकायचं. हे खूप चुकीचं आहे, आणि त्यांचं सफरिंग मोठं ते जीव घेतल्यानंतर सुरू होतो. कारण की आपल्याला हे शरीर भेटलेलं आहे. जर आपण पाहिलं की आपण एक आत्मा होते, आपण हे शरीर भेटलेलं आहे. जेव्हा हे शरीर सुटतो तर त्या आत्म्याला दुसरं एक शरीर पाहिजे असतो, आणि ते पूर्ण करण्यासाठी भगवंताने असं रचलेलं आहे की त्यांना एक वेगळं टाईपचं शरीर भेटतो. ते मग त्या भूताचं शरीर भेटतो, प्रेताचं शरीर भेटतो किंवा पिशाचचं शरीर भेटतो. त्यांच्या कर्मानुसार भेटतात, आणि ते त्यामध्ये अडकतात किंवा अडकलेले असतात. जसं आपली इच्छा असते, किंवा आपली खायची इच्छा असते, पियायची, आपल्याला तहान लागली आपण पाणी पितो, भूक लागली खातो. ते सगळे इच्छा त्यांच्यावर राहतात, घेऊनच जातात, ते आत्माबरोबर राहतात. हो, काय आवडायचं त्यांना, ते भूक तसं लागते, प्यायला पाणी, त्यांना तहान लागते, पण करू नाही शकत कारण की त्यांच्याकडे शरीर नाही आहे. त्याने शरीर आयदर ॲक्सिडेंटने सुटलेलं आहे किंवा त्याने स्वतःचा जीव घेऊन गमावलेला आहे. आणि जसं खाज येते, त्यांना पण खाज येते. आपल्याला खाज येईल, आपण खाजून त्यांना निघू शकतो, पण त्यांना खाज येते किंवा त्यांना कुठे लागलं आहे ते दुखत राहतो, त्यातनं ते बाहेर नाहीत. त्यामुळे ते ट्राय टू रीच पीपल, त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना
म्हणजे रीच करायला जातात, शोध करायला जातात, त्यांना माहीत नसतो की मी इथे या स्थितीमध्ये कसं पोचलो. किंवा एखाद्याने स्वतःचा जीव घेतला, त्याला माहिती नाही की तो पुढे काय होणार आहे त्याच्याबरोबर. तर त्या योनीमध्ये जाऊन त्याला अजून सफरिंग होतात. आणि त्याचबरोबर ते मग आपल्याला कॉन्टॅक्ट करायला बघतात की बाबा कोणीतरी मला मदत करा, या स्थिती म्हणून मला मुक्त करा. आणि म्हणून हे जे भूत प्रेत म्हणा किंवा पिशाच किंवा एवढी सारे योनी आहे ते आपल्याला कॉन्टॅक्ट करून त्रास देतात. आणि आपल्याला वाटतं की ही लोक का आपल्याला त्रास देतात. ॲक्च्युली मोस्ट ऑफ देम असं म्हटलं जातं की ते आपल्याला खुणवतात, त्रास देतात की जेणेकरता आपण त्यांची मुक्ती करावे. तेच आहे. मी बरेच तुझ्या पॉडकास्टवर पाहिले की कोण रेंटवर गेले राहायला आणि तिकडे त्यांनी एक्सपिरियन्स वगैरे केलं आहे. तर तिथेही ना उदक शांती पूजा वगैरे केली जाते, त्याने त्यांना मुक्ती भेटू शकते. तर ते तिथेच सतत अडकून असतात आणि मग ते लोकांना मग त्रास देत जातात. अँड ॲट टाइम दे इवन बिकम पॉवरफुल. दे ट्राय टू फिगर आउट की इकडनं मी कसं अजून बाहेर निघू किंवा अजून किती लोकांना खुणवू आणि हे करू. त्या ह्याच्यामध्ये दे फाउंड आउट वेज टू बिकम मोर पॉवरफुल. आणि मग असं वाटतं की आपल्याला की हे आपल्याला हर्ट करणार वगैरे असं करणार. पण असं मी ऐकलं किंवा वाचलं की मोस्ट ऑफ द ॲटलिस्ट जे हे असतात पितृ असतात किंवा काय बोलतात प्रेत योनीमध्ये असतात, प्रेत योनीवाले असतात, ते आपल्याला ॲक्च्युली सांगतात की मला ह्याच्यामधनं सुटका द्या असं. बापरे. म्हणजे असं आहे की जेही आत्मा बनतात, जेही त्यांचा लवकर जीव गमावतात किंवा त्यांच्या जी वेळ असते त्याच्या आधी त्यांचा जीव जातो, तर ते आत्मा बनतात आणि ते एक वेगळ्या माणसाला शोधत असतात ज्याच्याकडून ते त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतात, जेही त्यांच्या अपूर्ण राहिलेली इच्छा आहे, जेही त्यांच्या आवडीनिवडी होत्या अगदी त्या बरोबर. मनुष्याबरोबर. आणि जसं जसं ते काही लोकांच्या अंगात येतात किंवा त्यांना पोझेस करतात, झपाटतात, तसे ते अजून पॉवरफुल होत जातात. अगदी बरोबर. म्हणजे या भूतांच्या ह्याच्यामध्ये किंवा गोष्टमध्ये म्हटलं जाणं बरेच टाईप्स पण आहे, प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहे. जसं एक नॉर्मल भूत म्हणून म्हणतो ना, त्याचं असं म्हटलं गेलेलं किंवा लिहिलं गेलेलं आहे की हे भूत जे असतात ना ते सदानकदा फॉर सेंचुरीज हे पृथ्वीवरच आहे, वर्षानुवर्ष इकडे आहे, फॉर सेंचुरीज दे आर हिअर. ते लोकांना भूत म्हटले जातात. एक खंडर आहे किंवा एक असं जुनं ओसाड पडलेली जागा आहे आणि तिकडे कोण जात नाही वगैरे, कारण की तो एक भूत म्हणून आहे. तो थोडा त्याकडे एक पॉवर असते, एक वर्षानुवर्ष राहून त्याकडे अचानक माहीत नाही, बट ही डेव्हलप सम पॉवर, तर त्याला भूत म्हटलं जातात. मग दुसरं असतो प्रेत योनी. हे वेगवेगळे आहे. प्रेत योनीवाले प्रेत हे असतात जे मनुष्य असतात आपल्यासारखे आणि त्यांची अकस्मात मृत्यू झाली असते, आयदर बाय ॲक्सिडेंट ऑर बाय त्यांनी स्वतःचा जीव घेतला आहे, तर ते प्रेत योनीमध्ये जातात. हे प्रेत योनींचं जेव्हा अंतिम संस्कार होतो आणि फायनल राईट्स होतात क्रेमेटोरी हिंदूच्या प्रमाणे, तेव्हा ते पितृ बनतात. पितृ बनतात. आणि त्यांनी जर भरपूर पापं केले असतात, त्यांच्या जीवनामध्ये भरपूर वाईट कर्म केले असतात, त्या पितृ योनीमध्येच ते अडकतात. किंवा ते जेव्हा प्रेत योनीमध्ये असतं, जेव्हा मृत्यू होते तो प्रेत योनीमध्ये इमिजिएटली जातो आणि मेल्यानंतर त्या क्रेमेटोरियममध्ये थोडे दिवस असतो, त्या स्मशानभूमीमध्ये असतो असं म्हटलं जातं. आणि जेव्हा त्याचा 12वा 13वा केला जातो, प्रॉपरली केला जातो, तर मग तो पितृ योनीमध्ये जातो. जर त्याने पापं केली आहे, तर जर पितृयोनीमध्ये म्हणजे त्याने पापं वगैरे नाही केली आहे, चांगलं जीवन जगलं आहे, तर डायरेक्ट म्हणजे स्वर्गात किंवा वैकुंठात जातो. जर त्या पितृयोनीमध्ये गेल्यावर मग दे स्टार्ट अनदर स्टोरी की तिथून मग ते त्यांच्या परिवारमध्ये काय लोकांना ते सिलेक्ट करतात आणि त्यांना थोडं त्रास देतात. त्यांचा हेतू त्रास देणं नाही आहे, पण त्यांचा हेतू खुणवणं आहे की मी कुठेतरी अडकलेलो आहे. अच्छा, म्हणून लोकांना म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये पितृदोष असतो
किंवा पुत्रदोष असतो ह्याच्यासाठी असतो. माझ्या पत्रिकेतच होता आणि हे पितृदोषाने मला अचानक एकेकाळी खूप त्रास व्हायला लागला. करिअरमध्ये मला ग्रोथ नाही व्हायला लागला, अभ्यास बरोबर होत नव्हता, काहीच गोष्ट होत नव्हती आणि हे मला समजायचं नाही. मग ह्याचं मग कुठे निवारण करायचं, तर याचं निवारण त्र्यंबकेश्वरमध्ये करतात. तिकडे शिक्रे समाजाचे, शिक्रे कुटुंबाचे ब्राह्मण लोक आहे जे पिढ्यानुपिढे तेच करतात. म्हणजे असे लोक त्रस्त आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, ज्यांचे पितृंना मुक्ती नाही भेटली आहे, त्यांना ते मुक्त करवतात असं. आणि म्हणून असंही होतं ना खूपदा की आपले जे मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.